नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं आहे माहिती आहे का, आज मी जे बोलणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण सध्या जो व्यक्ती ट्रोल होतोय IITian बाबा, मागच्या 15 दिवसाखाली तो व्यक्ती व्हायरल झाला आणि ज्यावेळेस व्हायरल झाला त्यावेळेस प्रचंड न्यूजवाल्यांनी त्याला फॉर्ममध्ये आणलं, त्याचे इंटरव्ह्यूज घेतले, त्याच्याकडून बऱ्याचशा गोष्टी काढून घेतल्या, त्याला नाही ते प्रश्न विचारले किंवा त्यांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी बोलला, पण त्याचं बॅकग्राऊंड मोठं असल्यामुळं एक उच्च शिक्षित विभागातून तो आला असल्यामुळे लोकांना वाटायला लागले की हा IIT वाला मुलगा आहे, ह्याला भरपूर नॉलेज आहे वगैरे वगैरे वगैरे। त्यामुळे त्याला लोक ऐकायला लागले, विश्वास ठेवायला लागले, त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागले। पण मूळ मुद्दा काय माहिती आहे का, आध्यात्मिक व्यक्ती जो असतो ना, तो कधीही आपल्याला आपल्याजवळ घेऊन जात असतो, आपल्याला आपल्या स्वतःची जाणीव करून देत असतो। आपण आयुष्य आपलं सुंदर कसं बनवायचं, कसं आयुष्यामध्ये आनंदी राहायचं, कसं आयुष्यामध्ये प्रेम मिळवायचं, भगवंताजवळ कसं पोहोचायचं, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असतो। तो जर व्यक्ती जर आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या ह्या जर गोष्टी सांगत असेल, त्या गोष्टींबद्दल प्रेडिक्ट करत असेल किंवा वेगळ्या गोष्टींबद्दल जर चर्चा करत असेल, तर समजून जायचं की तो व्यक्ती नॉलेजेबल नाही आहे। जो व्यक्ती तुम्हाला तुमच्याजवळ घेऊन जातो, तो तुम्हाला परमात्म्याची ओळख करून देतो, एक मार्ग सांगतो, तो व्यक्ती ॲक्च्युअलमध्ये खरा गुरु असतो, तो ॲक्च्युअलमध्ये आध्यात्मिक असतो। पण बऱ्याच अंशी आपण पोशाखाला भाळतो, बऱ्याच गोष्टींना भाळतो, आकर्षणाला भाळतो आणि चुकीच्या माणसाच्या पाठीमागे जातो। नंतर लक्षात येते की तो व्यक्ती फ्रॉड आहे, मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो। पण ह्या गोष्टीपासून वाचण्यासाठी पहिल्यांदा आपल्या आयुष्यामध्ये ती सतसत विवेक बुद्धी असणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला विचार करता आला पाहिजे, आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजेत, खरं काय आहे, खोटं काय आहे, ह्या गोष्टी समजून घेण्याची बुद्धी आपल्यामध्ये असली पाहिजे, तेव्हाच मग आपण ह्या गोष्टी करू शकतो। माझे एक मित्र आहेत, ते त्या व्यक्तीला फॉलो करत होते, त्याचं प्रोफाईलला फोटो वगैरे ठेवला होता, प्रचंड त्याच्या गोष्टी एकदम रोज व्हायरल करायचे, त्याच्याबद्दल बोलायचे। मग ज्यावेळेस तो काल परवा ट्रोल होतोय त्यावेळेस मग त्यांना खूप वाईट वाटलं आणि अजूनही ते त्याचीच बाजू घेत आहेत, त्याच्याच बाजूने विचार करतायत, त्याच्यासाठी लढतायत लोकांसोबत। पण मी काय म्हणतोय, कुठल्याही व्यक्तीला एवढ्या लवकर फॉलो नाही करायचं, त्याला पहिल्यांदा समजून घ्या, त्याचे विचार कसे आहेत, तो काय बोलतोय, कसा वागतोय, हे खूप महत्त्वाचं आहे। बरेचसे लोक आहेत, त्यांना आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी खूप मोठा कालावधी घालावा लागत असतो। एका रात्रीमध्ये कुठलाही व्यक्ती मोठा होत नसतो, त्याच्या पाठीमागे खूप मोठी साधना असते। मी म्हणत नाही तो व्यक्ती चुकीचा आहे, बरोबर आहे, पण त्या व्यक्तीचं बोलणं बघा, तो काय बोलतोय, त्याच्या बोलण्यातून आपल्या आयुष्यामध्ये उद्धार होतोय का, आपलं आयुष्य सुंदर बनतंय का, आपण आपल्या स्वतःजवळ जातोय का, आपल्याला ॲक्च्युअलमध्ये स्वतःजवळ जाण्याचा मार्ग मिळतोय का, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। तो जर वेगवेगळ्या धर्माच्या पंथाच्या गोष्टी जर सांगत असेल, आपल्याला जर स्वतःपासून दूर घेऊन जात असेल, तर त्याचं वेगळं मोटिव आहे। ॲक्च्युअलमध्ये जो खरा धर्म असतो तो असतो आपल्या जवळ जाणं, स्वतःला जाणणं, सत्य जाणणं, त्या सत्यापर्यंत जाऊन पोहोचण्याचा मार्ग म्हणजे धर्म असतो। पण हल्ली आपण सगळ्या गोष्टींचा बाजार करून टाकलाय, कोणी काही करायला लागले आणि लोक असतात ती कोणालाही फॉलो करतात, आकर्षणाला भाळतात आणि ज्यावेळेस मग समोरचा व्यक्ती धोका देतो मग वाईट वाटायला लागतं किंवा कधी कधी आयुष्यभर लक्षात येत नाही। मग जर आपल्याला लक्षात आलं की हा व्यक्ती चुकीच्या मार्गाने चाललाय आणि जर आपण त्याला सांगितलं की तुझ्या रस्त्यानं चाललाय, तो रस्ता चुकीचा आहे, मग तो व्यक्ती आपला ऐकत नसतो, त्याला वाटायला लागतं तू लय शहाणा आहे, मला कळत नाही का। मग अशा व्यक्तींना सांगणं सुद्धा खूप वाईट होतं, कारण त्याच्या डोक्यामध्ये जर एकदा मान्यता फिट बसली ना, मग जगातली कुठलीच ताकद त्याला तिथून बाहेर नाही काढू शकत आणि ते सगळ्यात खूप मोठं घातक आहे आपल्यासाठी। आपल्याला जर योग्य गुरु मिळाला नाही तर मग आपल्या आयुष्यामध्ये आपलं पतन होतं, आपल्याला नॉलेजच नाही मिळत, सत्य नाही कळत, आपण उगा आयुष्यभर भरकटत राहतो, मिळत काहीच नाही, मिळाल्याचा अहंकार होतो, भास होतो, पण ॲक्च्युअलमध्ये आपण समाधानी नाही होतो। आपल्याकडे नॉलेज भरपूर असतं, पण ते नॉलेज काय कामाचं नसतं। माहिती म्हणजे ज्ञान नाही आहे, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद असणं, समाधान असणं, स्थिरता असणं, शांती असणं म्हणजे ज्ञान आहे। त्यामुळे अशी जी लोकं असतात ज्यांच्या आपण पाठीमागे जातो, ते लोक काय सांगतात, काय बोलतात, जर ते आपल्यासाठी बेनिफिशियल असेल, अध्यात्म म्हणजे आणखी सांगतोय ते आत्मकेंद्रित आहे, ते तुम्हाला वैयक्तिकरित्या मोठं करतं, तुम्हाला वैयक्तिकरित्या आतून मजबूत बनवण्याचं शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे। मग तुम्ही मानसिकरित्या स्ट्रॉंग होता, आध्यात्मिकरित्या स्ट्रॉंग होता, कुठलीही जगातली गोष्ट तुम्हाला हलवू नाही शकत, कुणी गेलं राहिलं तुमच्या आयुष्यामध्ये फरक नाही पडत, तुम्ही मजबूत होता, कुठल्याही गोष्टीवर डिपेंड नाहीत राहत आणि ती गोष्ट म्हणजे अध्यात्म आहे। पण जर एखाद्या व्यक्ती जर बाकीच्या गोष्टी करत असेल, आपल्याला आपल्यापासून दूर घेऊन जात असेल, कुठल्या जर गोष्टीचा अनुयायी बनवत असेल, तर त्या गोष्टी आपल्यासाठी चुकीच्या आहेत। त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा। जर लोक तुम्हाला ओळखता आली नाहीत ना, तर मग तुम्ही तुमचं नुकसान करून घ्याल आणि जर एकदा मान्यता डोक्यात फिट बसले ना, मग आपण त्या व्यक्तीसाठी लढायला लागतो, सत्यापर्यंत कधीच नाही पोहोचत। त्यामुळे कधीही कोणाच्या पाठीमागे जाता असताना आपल्यामध्ये तो सतसत विवेक असणं खूप महत्त्वाचं आहे। जो व्यक्ती आपल्याला मोठं करतो, आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठीचा किंवा स्वतःचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी तो मार्ग सांगतो, जो व्यक्ती मन, बुद्धी,
नैतिक आचरण ह्या गोष्टींवरती बोलतो. प्रेमानंद महाराज असतील, आचार्य प्रशांत असतील, हे लोक ॲक्च्युअलमध्ये आध्यात्मिक आहेत. ते ॲक्च्युअलमध्ये आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवत आहेत, आपल्याला मोठं करत आहेत. त्या लोकांना आपण फॉलो केलं पाहिजे. पण जी लोक वेगवेगळे भाकीत करतायत किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडतायत किंवा संसाराबद्दलच्या गोष्टींबद्दल बोलतायत, ते ॲक्च्युअलमध्ये खरे नाही आहेत. त्यामुळे ॲक्च्युअलमध्ये खरा कोण आहे हे समजून घ्या. कोणाच्याही जाळ्यात अडकू नका. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला त्रास होणार आहे. आणि ज्याला आपण घेऊन मिरवलेला असतो ना, तो जर व्यक्ती खराब निघाला ना, की मग आपल्याला प्रचंड त्रास होतो. मग तोंड दाखवायला जागाच राहत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. मी म्हणत नाही कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे, पण आपल्याला खरा व्यक्ती कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपण कोणाच्या पाठीमागं नाही जायचं. मग ओळखायला शिका. तर एकदा चुकीच्या मार्गाने गेलो ना, मग चुकीच्याच मार्गाने जातो. मग सगळ्या अंधश्रद्धा, सगळ्या मूर्ख गोष्टी आपण करायला लागतो. ॲक्च्युअलमध्ये जे सत्य असतं, जे ॲक्च्युअलमध्ये अध्यात्म असतो, जो ॲक्च्युअलमध्ये आयुष्याचा आनंद असतो, जी शांती असते, पीस असते, ते आपल्याला कुठंच मिळत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आज बनवण्याचा पाठीमागचा उद्देश हाच आहे की जो व्यक्ती चुकीच्या मार्गाने जातोय ना, त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम असतं. आपल्याला वाटत असते की त्यानं बदललं पाहिजे. आपण त्याला सांगत असतो की तो ज्या मार्गाने चाललाय तो मार्ग चुकीचा आहे, पण तो व्यक्ती ते ऐकायला तयार नसतो. व्यक्ती तोच ऐकत असतो जे त्याला ऐकायचं असतं आणि त्याच मार्गाने जायचं असतं. त्यावेळेस आपण नाही काय करू शकत. मग अशा व्यक्तींना सोडून देणं हेच योग्य असतं. त्याच्या पलीकडे आपण त्यांना नाही करू शकत. एक योग्य वेळ आली ना की मग बरोबर त्यांना लक्षात येतं. आलं तर नशीब म्हणायचं, अदरवाईज मग विषय सोडून द्यायचा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.